दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। दिंडोरी तालुक्यातील जानोरी एअरपोर्ट समोरील गट नंबर 1097 आणि तिथंच घडला एक गंभीर असा प्रकार। जानोरी येथील एका खासगी कंपनीने नैसर्गिक नाल्याचा प्रवाह परवानगी विना अनधिकृतपणे बदलून तो थेट बुजवला आणि याचाच थेट फटका बसला गट नंबर 1095 मधील शेतकऱ्याला मंजुळा नामदेव कोरडे यांना। अलीकडील अतिवृष्टीमुळे नैसर्गिक नाल्यातील पाणी थेट कोरडे यांच्या शेतात घुसलं। परिणामी पिकांचं प्रचंड नुकसान झालं, लाखोंचा तोटा त्यांना सहन करावा लागला। शेतकऱ्यांनी याबाबत प्रशासनाकडे तातडीने नुकसान भरपाईसाठी मागणी केली। त्याचबरोबर गट नंबर 1097 मधील संबंधित कंपनीवर कायदेशीर कारवाई करण्याची जोरदार मागणी देखील केली आहे। आमचं शेवंती लावली आहे, हा नैसर्गिक नाला असून आमचं शेतीचं खूप नुकसान झालंय। पहिलं काही पाणी येत नव्हतं मधी, या कंपनीच्या भीतीमुळे सर्व पाणी आमच्या शेतात येतंय। काय नुकसान झालं नेमकं? शेवंतीचं नुकसान झालंय, आमची हुंडी वाहून गेली। किती हुंडी वाहून गेली? तरी पण 40,000। 40,000? हा, 40,000। तुमची काय अपेक्षा आहे? नुकसान भरपाई द्यायला पाहिजे। कुठलीही परवानगी न घेता नैसर्गिक प्रवाह अडवणे यामुळे केवळ कोरडे कुटुंबच नव्हे तर आजूबाजूच्या अनेक शेतकऱ्यांची शेतीही जलमय झाली। प्रशासन या प्रकाराकडे गांभीर्याने पाहतं का आणि नुकसानग्रस्तांना न्याय मिळतो का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। संतोष विधाते, दक्ष न्यूज, दिंडोरी।